प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भरली मिरची. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे. ते कांदा छानपैकी आपल्याला बारीक-बारीक कट करून घ्यायचा आहे. मिरच्या पण छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मिरच्या आपल्याला आतून कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधल्या बिया नाही काढायची काही गरज नाहीये. जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. मी काढत नाहीये. कारण मिरची तेवढी तिखट नाहीये. त्याच्यामुळं त्याच्यातल्या बिया काढायची गरज नाहीये आपल्याला. हे बघू शकता छानपैकी आपल्याला मिरच्या आतून कट करायच्या आहेत. ह्या सगळ्या मिरच्या मी कट करून घेते. खरंच खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. आता हे बघा मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत, जिरं टाकलं आणि 2 मिरी टाकलेली आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. हे छान सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सोबतच. आणि नंतर एक कांदा चिरलेला ते पण आपण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. शेंगदाण्यासोबत ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याच्यासोबत ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं. आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं. तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ती कोथिंबीर कट करून ह्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला. ते पण सगळं आपण वाटण तयार करायचं आहे. हे बघू शकता छान वाटलेलं आहे बारीक. आता हे आपण मिरच्यामध्ये भरून घेऊया. छान ते सारण मिरचीच्या मधोमध भरायचं आहे आपल्याला, बाहेर येऊ द्यायचं नाहीये. बघू शकता. छानपैकी दाबून आपल्याला भरायचं आहे ते सारण. बघू शकता. छान दाबून घ्यायचं आहे आपल्याला मिरची. सगळ्या मिरच्या भरून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. हे बघा सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. मसाला त्याच्यामध्ये. आता गॅसवर कढई ठेवूया. गॅस चालू करून घेऊया. त्याच्यामध्ये 2 माप तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. मसाला मिरची छान ते भरलेले आहेत त्या सगळ्या टाकून घ्यायच्या. गॅस थोडा कमी ठेवायचा आहे आपल्याला. कमी गॅसवरच आपल्याला छान मिरच्या भाजून छान तळून घ्यायच्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. सारखं मध्ये मध्ये तुम्हाला चेक करावं लागेल, नाहीतर खालून आपली मिरची करपेल. बघू शकता बऱ्यापैकी शिजलेली आहे. अजून थोडा वेळ आपल्याला शिजवायची आहे. थोड्या वेळ अजून झाकण ठेवूया आपण. 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवले होते. बघते शिजले का नाही. हे बघा मिरची आपली छान बऱ्यापैकी शिजलेली आहे. अजून थोड्या वेळ झाकण ठेवावं लागेल आपल्याला. 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतात शिजायला. बघू शकता. आता आपली मिरची तयार झालेली आहे. हे बघू शकता. छान असं मिरची मसाला भरली मिरची खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. दिसायला पण खूप छान दिसते. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका आणि YouTubeला पण फॉलो करा. बाय.